आज मी तुम्हाला गिरनार दर्शनबद्दल माहिती सांगणार आहे. मी नुकताच गिरनारला जाऊन आले. तर इथं मला सांगावं वाटतं की ईश्वराची आपण निवड केलेली नसते, तर ईश्वरानेच स्वतःच आपली निवड केलेली असते, म्हणून आपलं तिथं जाणं होतं. त्यांचं बोलावणं आल्याशिवाय काहीही होत नाही. आणि जरी आपण तिथंपर्यंत गेलो तरी दर्शन होईल याचीही देखील शाश्वता नसते. फक्त ते त्यांची इच्छा असते. तर असंच आम्ही सोमनाथ आणि द्वारकेला जाण्याचा आमचा प्लॅन होता. पण म्हणजे माझी बहिणीचे मिस्टर आणि अजून एक मानलेली बहीण आणि तिचे मिस्टर असं आम्ही जाणार होतो. आणि अचानक म्हणजे मी म्हटलं की गिरनारला काही केलं तरी आपण आता जायचंच, म्हणून असं मी त्यांच्यापुढे प्रस्ताव मांडला आणि ते सगळे देखील तयार झाले. तर असंख्य अडचणी आल्या. मी मुंबईहून ट्रेनमध्ये बसणार होते. तर मुंबईला जी माझी बहीण आहे तिच्याजवळ मी गेले होते आणि तिथून आम्ही बसणार होतो. पण तिथं देखील असं झालं की ट्रेन होती 9ला, घरातून आम्ही निघालो 7ला पनवेलहून. तर तसं ते अंतर फार होतं. 3 वेळा म्हणजे एकदा ट्रेन, नंतर रिक्षा वगैरे असं 3 वेळा, एकदा कॅब, असं करून आम्हाला तिथं पोहोचायला लागलं. तर 7ला निघालो आम्ही. त्यांची खात्री होती की लवकर पोहोचेल, पण तसं झालं नाही. तर आम्ही ट्रॅफिकमध्ये पूर्ण अडकलेलो होतो. एवढं ट्रॅफिक की आम्ही नुसतं मिनिटावरून नंतर सेकंदावर एवढं म्हणजे फुल ट्रॅफिक होतं. आणि म्हणजे माझी जी तळेगावची बहीण होती ती पहिलाच तिथं आले होते ते. आणि ते फोन करत होते की 2च मिनटं राहिले, 3च मिनटं राहिलेत, असं सारखं फोन करत होते. असं थोडंसं स्टेशन पुढं होतं तोपर्यंत ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलेलो. मग आम्ही निर्णय घेतला की पटदिशी आपण उतरूया आणि पळत जाऊया, म्हणजे आपल्याला ट्रेन सापडेल. फक्त 3 मिनटं राहिलेली होती आणि आम्ही सामान घेतलं. 2-2, 3-3 म्हणजे लगेज आमच्या हातात होते. प्रत्येकाच्या हातात असं एक बॅग, सॅक वगैरे असं. आणि असं धावत सुटलो, धावत म्हणजे एखादा कॉमेडी सीन कसा असतो तसं आम्ही पूर्णपणे धावत सुटलेलो. सामान तरी बरोबर घेतले का बघा, म्हणताना नको. बहिणीचा मुलगा म्हणाला, अगं सामान राहिले तर राहू दे, चल ट्रेन पकडूया, पळ पळ पळ. मला काही एवढं पळता येत नव्हतं. मला थोडा पायाचा देखील प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला काही एवढं पळता येत नव्हतं. मी तर मागेच राहत होते आणि बहीण माझी चल 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 म्हणून मला ढकलत होती. आणि मग मी परत पुढं 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 पळत होते. आणि अगदी पिक्चरचा सीन असावा तसं अगदी सेकंदाचा फरकानं आम्ही ट्रेनमध्ये चढलो. म्हणजे एवढी धावपळ झाली, एवढी धावपळ झाली, म्हणजे मला वाटलेलं की माझी ट्रेन आता मिस होणार असं मला वाटलेलं. मिस्टर मागच्या ट्रेनहून पुण्यामध्ये बसणार होते, ड्युटी करून येणार होते, त्यामुळे ते तिथं डायरेक्ट सोमनाथलाच येणार होते. तर एवढी धावपळ झाली आमची की म्हणजे जर ईश्वराच्या मनात असेल तर ते म्हणजे आपली किती परीक्षा घेत असतात, किती आपल्याला म्हणजे अडचणी, संसारात देखील आपलं असंच असतं. कितीतरी अडचणी येत असतात, त्या अडचणींवर मात करून आपण पुढे 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 जात असतो. तसंच काहीसं इथं झालं. तर ईश्वराशी आपल्या प्रकारे आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेला आपण उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आपल्याला कुठेतरी खात्री पण असते की आपल्याबरोबर जे काही घडणार ते चांगलंच घडणार, असं आपल्याला खात्री पण असते. तर आमचे द्वारका झालं, सोमनाथ झालं आणि नंतर आम्ही गिरनारला पोहोचलो. तर गिरनारला आम्ही आदल्या दिवशी रात्रीच रोपवेचं बुकिंग केलं होतं, त्यामुळे आम्ही 7 वाजता तिथे पोहोचलो. पण 7 वाजता हवामान खराब असल्यामुळं खूप हवा सुटलेली, त्यामुळे त्यांनी एकदा ट्रायल घेतलेली. तिथं काही रोपवे चालू शकला नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की 10 वाजता पुन्हा एकदा ट्रायल घेतली जाईल आणि पुन्हा ट्रायल घेऊन जर चालू झाला रोपवे तर सोडण्यात येईल असं सांगितलं. मग आम्हाला तर रात्रीची 11ची ट्रेन होती. तर काय करायचं आमच्यापुढं मोठा प्रश्न होता, कारण रोपवेनं आम्ही 6पर्यंत तरी खाली आलो असतो. त्या हिशोबानं आम्ही ट्रेनचं बुकिंग केलं होतं. आणि मग ऐन वेळेला काय निर्णय घ्यायचा कळेना. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की थोडंसं ऊन पडत आहे तर 10पर्यंत वाट बघूया, असं आम्ही निर्णय घेतला. 10ला पुन्हा ट्रायल झाली, पण काही रोपवे चालू झाला नाही. मग आमच्यापुढे प्रश्न पडला. मग मी म्हटलं, आपण अहमदाबादचा आपला उद्याचा प्लॅन आपण कॅन्सल करूया आणि काही जरी झालं तरी गिरनारचं दर्शन घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. आदल्या दिवशी मी सगळ्यांना म्हणत होते की रोपवेचं बुकिंग नको करूया आपण, तर आपण पायी चालत जाऊया. पायी चालत गेलेल्याचं म्हणजे पुण्य मोठं असतं असं म्हणजे मला वाटत होतं. त्यामुळे मी म्हटलं की आपण पायी जाऊया, पण कोणीही तयार नव्हतं, कारण प्रत्येकाला स्वतःची खात्रीच नव्हती की एवढं गिरनार चढणं शक्य होईल आपल्याला. त्यामुळे कोणच तयार होत नव्हतं. मला माझी पहिला खात्री नव्हतीच, पण मी असंच म्हणत होते, असंच म्हणजे स्ट्रॉंगपणे असं मी म्हणत होते की जाऊया म्हणून, पण कोणच तयार झाले नाही.
7 वाजता देखील मी ज्यावेळेला रोपवे कॅन्सल झाली त्यावेळेस सगळ्यांना म्हटलं की आपण पायी चालत चालूया. तर थोडे तयार झाले, थोडे नाही. काही जण म्हणले 10पर्यंत वाट बघूया. मग पुढं अशा आणि अडचणी वाढत गेल्या. मग परत आम्ही ठरवलं की रात्री 9ला निघायचं आपण. मग आम्ही जेवण करायला गेलो, जेवलो वगैरे सगळं झालं आणि 11चं रात्रीचं बुकिंग आम्ही कॅन्सल केलं आणि दुसऱ्या दिवशीचं परत आम्ही तिकीट बुक केलं. ते पण सकाळी 11चं होतं. रात्री जरी 9ला गेलो तरी आम्ही 11ला खाली येऊ का नाही ह्याची पण आम्हाला शाश्वती नव्हती. रोपवे चालू झाला तर लवकर येऊ, नाही चालू झाला तर काय करायचं असा प्रश्न होता. मग जेवण वगैरे झालं, 12 वाजता आमचं जेवण झालं आणि परत आणि जे काय सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण चालत जाऊया म्हणून. पण हे सगळं विरुद्ध होतं की जर डोंगर चढायचा असेल तर कमीत कमी सकाळी 2-3 वाजता तरी आपण चालणं चालू केलं पाहिजे, 6ला तरी निदान. पण आम्ही भर उन्हातच 12:30ला डोंगर चढण्यास चालू केले आणि ऊन इतकं होतं की त्यामुळे त्रास होता आणि जेवल्या जेवल्या लगेच चालणं चालू केलं. मी तर 20 पायऱ्याचं चढल्यावरच मला धाप लागू लागली. इतकी धाप लागली की मला चालण्याची सवय, थोडं पायाच्या प्रॉब्लेममुळे मी चालणं कमी केलं होतं त्यामुळं आणि तब्येत पण जरा अशी वेट जास्त असल्यामुळे मला थोडी धाप लागू लागली. मग मिस्टरांनी डोलीवाल्याला थांबवलं आणि त्याला विचारलं तर ते वेटप्रमाणे पैसे घेतात तिथे. पैशाचा इथं काही इश्यू नव्हताच, पण मलाच कुणाच्या तरी खांद्यावर ओझं टाकून एवढं त्यांना त्रास देऊन चढणं म्हणजे मलाच मान्य नव्हतं. मी म्हटलं काही असेल, देवाला जर आपल्याला पायानं करून घ्यायचं असेल तर मी तसं मला ती ताकद पण देतील आणि मी ते चालू पण शिकेन असं म्हटलं मिस्टरांना. मिस्टरांनी खूप मला आग्रह केला पण मी काही तयार झाले नाही आणि असं करत करत थांबत उठत असं करत मी चढू लागले. मग माझे मिस्टर माझ्याबरोबर होतेच, माझी पनवेलची मैत्रीण तिचा मुलगा देखील माझ्याबरोबर होता आणि बाकीची सगळी बहीण आणि बहिणीचे मिस्टर मुलं ते पुढे गेले होते. आणि इथं एकच कसं होतं प्रॉब्लेम की जैन मंदिर होतं, तिथं जैन मंदिरामध्ये आम्हाला 3:30ला तरी पोहोचायला पाहिजे होतं कारण 3:30ला पूजा बंद होणार होती. मग आणि आम्ही चालू केलं तर 12:30ला आणि किती अंतर काय हे काहीच अंदाज येत नव्हता. 5,000 पायऱ्या होत्या एवढंच माहिती होतं. असं करत करत आम्ही थोडं थांबण्याचं कमी पण टाळलं कारण इथं जरी आपण जास्त वेळ घेतला तर पुढं आपल्याला पूजा आपली चुकणार असा हिशोबानं आम्ही चालत होते. त्रास होत होता, धाप लागत होती. खालचा चढाचा पूर्ण अवघड आहे. मला खालचा चढ पहिला म्हणजे टप्पा जो होता तो मला म्हणजे अगदी बालपणासारखा वाटत होता कारण बालपणामध्ये कसं आपल्याला पुढच्या कुठल्याच गोष्टीचा काही अंदाज नसतो. पुढं आपल्याला म्हणजे कसं आयुष्य म्हणजे काय असतं काहीच माहिती नसतं आणि आपण तसंच चालत असतो आणि काही वेळेला आपल्याला आपले आई वडील बोट धरून चालायला शिकवतात. चालता येत नसेल आपल्याला, कुठेतरी बाहेर गेलो असेल तर ते आपल्या खांद्यावर घेतात. तसंच मला काही वाटलं की तर मला चालण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत होता. माझे मिस्टर मला म्हणत होते तू डोलीमध्ये बस, पण मी काही तयार झाले नाही. तर मला आणि तसा खूप अवघड पण होता. तर मला तो म्हणजे एक बालपणाचाच टप्पा वाटतो. असं करत करत आम्ही जवळजवळ आम्ही जैन मंदिरापर्यंत पोहोचू लागलो होतो. अजून थोड्या पायऱ्या शिल्लक राहिल्या होत्या. 2:15 वाजलेले होते. अजून 500-600 पायऱ्या राहिलेल्या. आता कसं करायचं काय हे मला काही कळत नव्हतं. पण मी पूर्ण ताकद एकवटून मी चालणं माझं चालूच ठेवलं. किती त्रास झाला तरी चालूच ठेवलं मी चालणं आणि पोहोचले. मिस्टरांना मी सांगितलं की तुम्ही पुढं जावा कारण तुम्हाला तरी पूजा मिळेल म्हणून मी त्यांना अगोदर सांगितलं. त्यामुळे ते पुढं गेले थोडा अगोदर. मी गेले तोपर्यंत बहीण माझी तिथं अगोदर पोहोचलेली त्यामुळे तिनं पूजा वगैरे केली होती. ती माझी वाटच बघत बसलेली आणि बरोबर 3:30ला मी तिथं पोहोचले. मिस्टरांची पूजा झाली होती. तर तिथले जे गार्ड आहेत ते मला म्हणत होते की तुम्ही काय आंघोळ करू नका, तुम्हाला काही पूजा मिळणार नाही. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. मी पटदिशी आंघोळ केली आणि मी म्हणजे किती 1-2 मिनिटातच मी सगळं तयार होऊन रेडी होऊन गेले. पण त्यांनी मला काही पूजा करू दिली नाही. पण मी त्यांना आग्रह केला की निदान मला स्पर्श तरी करू दे. मग त्यांनी ऑफिसमधून परवानगी घ्यायला लावली आणि मग मी परवानगी घेऊन मग परत नेमिनाथ भगवानांना स्पर्श केला आणि तो आनंद काही वेगळाच होता. आतापर्यंत मी अनेकांचे किस्से ऐकले होते की गिरनारवर गेल्यावर जे प्रचिती येते, जे त्यांना काही म्हणजे वेगवेगळे भाव निर्माण होतात, तसंच मला काहीतरी वाटलं आणि मग मी त्यांना स्पर्श केला आणि त्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर संध्याभक्ती झाली. मग मी तिथलं सगळं क्रिया वगैरे करून
मग आम्ही तिथून बाहेर पडलो जवळजवळ, आणि आजूबाजूच्या तिथली मूर्तींची आम्ही पूजा वगैरे केली, भगवानांची पूजा केली. पूजा केल्यानंतर तिथं जवळजवळ 2 तास गेला. नंतर आम्ही वरती चढण्यासाठी म्हणजे तयार झालो. तर हा दुसरा टप्पा तिथून चालू होतो. अंबा माताच्या तिथंपर्यंत रोपवे आहे, आणि दुसरा टप्पा चालू झाला आमचा. पण दुसरा टप्पा म्हणजे मला असं वाटतं की तारुण्य पण, कारण का तरुणपणामध्ये कसं कित्येक जण आपल्याला सांगत असतात की बाबा लग्न करू नको, फार लग्न म्हणजे दुःखाचा डोंगर वगैरे, असं काही काही जण भीती पण घालत असतात. तसंच आम्हाला किती जणी तरी वाटेत म्हणत होते की जाऊ नका पुढे, तुम्हाला काही चालणं व्हायचं नाही, अजून भरपूर लांब आहे, एवढा वेळ झालाय, 5 वाजले, तुम्ही जाऊन परत कधी येणार. तर तरुणपणामध्ये जसं लग्न झाल्यानंतर मुलं वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये संसारामध्ये कसं आपला वेळ जातो, तसंच काय झालं की आम्हाला दुसरा टप्पा आम्ही कधी पार केला आम्हाला काही कळलंच नाही. एवढं फास्ट आम्ही पार केला. अंबा मातेचं वगैरे आम्ही दर्शन घेतलं, गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि चालू केलं. आणि तिथून जर पुढं बघितलं तर दत्तटोक म्हणजे बघितल्यानंतर मला वाटायला लागलं की आता एवढं चढून आलो आपण, आता इथून पुढे कसं चढायचं. कारण दुसरा टप्पा चालू केल्यावरच माझ्या मिस्टरांच्या पायात गोळा आला होता. त्यावेळेलाच बहीण माझी लागलेली की तू इथंच बस, तुम्ही काही येऊ नका वरती, आम्ही जाऊन येतो, तू मुलांना घेऊन बस इथं. पण मी काही ऐकलं नाही, आणि मिस्टरही माझे काही ऐकले नाही. ते पण म्हणजे आपण दर्शन घेऊन यायचं, आता इथंपर्यंत आलोय तर जाऊन यायचं असंच म्हणू लागले. त्यामुळे आम्ही चालू केलं. दुसरा टप्पा पूर्ण झाला, आणि तिसरा टप्पा म्हणजे एवढं म्हणजे की कसं करायचं आता, तरी पण आम्ही ताकद एकवटली आणि आम्ही चालण्यास चालू केलं. कारण तिथं असं चढ उतार असं होता. संसारात पण असंच असतं, कितीतरी आपल्या आयुष्यात असे चढ उतार येतात, पण आपण खचून न जाता खंबीरपणाने जर उभं राहिलो तरच आपण म्हणजे पुढे जाऊ शकतो, नाहीतर मग आपण तिथंच मागेच राहतो. तसंच काहीसं मला वाटलं की किती आपल्या आयुष्यात संकट आले, किती दुःख आलं, कितीवर आपण मात केली आणि आपण पुढे पुढे चाललो. तसंच मला काय वाटलं, आणि मी पूर्ण ताकद एकवटली की मी हारणार नाही. तू माझी परीक्षा घेतोस तर मी हारणार नाही, असंच मला वाटलं. असं करत करत दरमजल करत करत आम्ही पुढे गेलो. त्यानंतर कमान लागली, तिथून अगदी खडा चढ चालू झाला. मग बहीण वगैरे तोपर्यंत मागं येत होत्या, आणि ती म्हणाली की आता 7 वाजले, त्यावेळेला 7:30 वाजलेले, म्हणले की 7 वाजले आणि दार बंद झालेलं आहे, मला पण सरळ दर्शन मिळालं नाही, आणि आता काय जाऊ नको तो एवढं चढून, आणि मागं फिर. मग त्यावेळेला जरा माझं मन असं जरासं हे झालं. मिस्टर पण म्हणाले नाही, जर काय बंद झालं असेल तर मग जाऊया, तू काय म्हणत असेल तसं आपण करूया. परत मी म्हटलं आपण एवढं चढून आलोय, आणि थोडक्यासाठी आपण जर नाही गेलो वर तर आपल्याला ती रुकरुक लागणार. काही जरी झालं तरी आपण बाहेरनं तरी दर्शन घेऊच शकतो, असं काही नाही. म्हणून आम्ही, कारण तिथं असे हे आहेत लोखंडाचे असे रॉड आहेत, त्यातून आपण दर्शन घेऊच तर शकतो, आणि त्या ठिकाणाला तर आपण स्पर्श करून येऊ शकतो असं मला वाटलं. मग आम्ही चढायला चालू केलं, आणि शेवटी कोणीही तिथं नव्हतं. बघा आयुष्यात सुद्धा आपलं असंच असतं, नवरा बायको शेवट एकमेकांसाठी असतो, दुसरं कोणी आपल्यासाठी उभं राहत नाही, स्वतःची मुलं देखील उभं राहत नाहीत, असंच मला वाटलं. कारण हे तिसरा टप्पा म्हणजे मला असाच वाटला की वार्धक्याचा, की कितीतरी तिथं आपल्याला अडचणी येत असतात, पुढं सगळासा डोंगर दिसत असतो आपल्याला, पण एकमेकांची साथ, एकमेकांचा हात हातात धरून हा प्रवास आपल्याला करायचा असतो. आणि कुठंतरी आपण अध्यात्माला लागलेला असतो त्यावेळेला, फक्त अध्यात्म, आणि कुठंतरी आपल्याला देवाचं दर्शन व्हावं, कुठंतरी आपल्याला समाधान मिळावं, तेवढंच आम्हाला ते डोक्यात होतं की आता आपण वरती जायचं आहे, दत्तटोकाला जायचं आहे, आणि तिथं आपण म्हणजे दर्शन घ्यायचं आहे, एवढंच मला असं वाटत होतं. मग असं करत आम्ही दत्तटोकाला पोहोचलो. तिथं आम्ही देवाचं दर्शन घेतलं, आणि पूर्ण असं वातावरण एवढं छान. रात्रीचे 8:30 वाजलेले होते, कोणी चिटपाखरू तिथं नव्हतं, फक्त मी आणि माझे मिस्टर आणि श्री गुरुदेव दत्त एवढेच आम्ही तिथे होतो, 3घच होतो. आणि जणू काही एक वातावरण तिथं वेगळं झालेलं होतं, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तिथं निर्माण झालेली होती. आणि तिथं पूर्ण म्हणजे असं मला वाटलं की माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं असं वाटलं मला तिथं. जणू काही मी माझं पूर्ण ताकद एकवटून मी जिंकले असं मला वाटत होतं, मला भगवंत मिळाले असं मला वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि मग खाली उतरायला चालू केलं.
पण जेवढं चढून आलो तेवढंच उतरायचं होतं. 10,000 पायऱ्या चढून आलो तर 10,000 पायऱ्या उतरायला लागणार होतं. किती वेळ लागणार होता ते काय माहीत नव्हतं. वरती कोणीही दुसरं नव्हतं. लाईट वगैरे नंतर गेल्या तिथल्या. तसंच आम्ही चालू लागलो. असं काय म्हणजे कळतच नव्हतं की कुठल्या आपण ह्याच्यामध्ये आहे, कुठल्या धुंदीत आहे, कुठल्या ह्याच्यात आपण चालायला लागलो हे काही समजत नव्हतं त्यावेळेला. आणि एवढं आपण चढून आलो ह्याचं मलाच म्हणजे खात्री वाटत नव्हती. कारण 20 पायऱ्याला धाप लागणारी मी एवढ्या 10,000 पायऱ्या चढून आल्या म्हणजे एवढी ईश्वरानं आपल्याला ताकद कुठून दिली. पायाचा एवढा प्रॉब्लेम, एवढा दुखत होता पाय, तरी देखील मी इथपर्यंत चालत आले ह्याचंच मला आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर असं करत आम्ही आलो. मग बाकीचे सगळे गोरक्ष मंदिराच्या जवळ वाट बघत बसलेले होते. चढताना आम्ही जवळजवळ सगळे एकत्र चढलेलो, पण हळूहळू सगळे पुढे गेले, आम्ही मागे राहिलो. आता पण तसंच झालं, सगळे पुढे गेले, तिथं वाट बघत बसले. अंधार पडल्यामुळे आम्ही तिथं पोचल्यानंतर आम्ही तिथून खाली जाण्यास चालू केलं. थंड वारा देखील सुटलेला होता, पण आम्ही आमचं चालणं चालूच ठेवलं होतं. उतरताना थोडा त्रास होत होता पायाला, पण तसंच आम्ही हळूहळू करून उतरत होतो. पायऱ्या तशा म्हणजे एकदम खड्या असल्यामुळं जरा उतरायला पण त्रास होत होता. असं करत करत आम्ही खाली 3ऱ्या टप्प्यावर आलो. जवळजवळ आम्हाला यायला 1:30-1:45 वाजला. सगळे पुढे निघून आले एक एक करता. कारण आम्ही जरा स्लो चालत होतो. जरा त्यांच्या मिस्टरांच्या पायाला देखील गुडघ्यांचा जरा त्रास होत होता, त्यामुळे आम्ही हळूहळू चालत होतो. सगळे पुढे गेले, रूमवर गेले, पण आम्ही मागेच राहिलेलो होतो. जवळजवळ 1:30-1:45 वाजले. अशा प्रकारे आम्ही गिरनारचं दर्शन घेतलं. आणि खरंच इच्छाशक्तीच पाहिजे फक्त. कारण गिरनारच्या शिखरावर पोचल्यावर असं लक्षात आलं की गिरनारची उंची ही डोंगराच्या उंचीवरून त्याची उंची ठरत नाही, तर आपली जेवढी श्रद्धा आहे आणि आपली जेवढी ताकद, आपलं धैर्य आहे त्याच्यावर डोंगराची उंची ठरत असते. हे यातनं मला कळालं. आणि खरंच आपलं आयुष्य देखील असंच असतं. फक्त धैर्य, संयम एवढंच आपल्या आयुष्यात असतं. आणि ते करून आपण आपलं आयुष्य पार करायला पाहिजे. येणारी संकटांवर मात करायला पाहिजे. ताकद आपण एकवटायला पाहिजे. आणि फक्त जसा गिरनार डोंगर ईश्वराच्या श्रद्धेवर जसं आपण डोंगर पार केला, तसं त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आयुष्य देखील आपलं एक एक टप्पा पूर्ण करायला पाहिजे. कारण त्यांच्या आदेशाशिवाय काही होऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण त्यांचीच इच्छा होती की आम्ही यावं आणि आम्ही असंख्य परीक्षा देऊन, म्हणजे किती बघा, डोंगर चढताना आम्हाला किती अडचण आल्या. किती जण म्हटले की मागे फिरा तुम्ही. पहिला टप्पा ज्यावेळेला चालू केला तर किती जण तरी 1,000-1,500 पायऱ्या चढूनच मागं फिरत होते, कारण त्यांना वर चढण्यास होतच नव्हतं. त्यावेळेला मन किती वेळा खचलं. किती वेळा मिस्टर म्हणले डोलीत बस, पण मी बसले नाहीत. बहीण म्हणजे किती वेळा म्हणले तुला त्रास होतोय तर तू थांब, येऊ नको. पण मी न ऐकता कुणाचं आणि मी तसंच पार करत गेले. तसंच आयुष्यात आपल्याला चांगले सल्ले देणारे असतात, काही वाईट सल्ले देणारे असतात. आणि खरी मला ताकद कुठून आली की 70-80 वर्षाचे, 70-72 वर्षाचे देखील दत्तटोकाला जाऊन खाली येत होते. त्यांचा पाय पूर्ण डगमगत होता, पण ते आले आणि मग मी का नाही जाऊ शकत हे मला असं वाटलं. आणि त्यामुळं मी डोंगर चढणं चालू केली. आणि किती जणांनी सांगितलं की काही नाही होत, शिस्तीत जावा, अगदी हळूहळू स्लो जावा. तुम्हाला जर त्रास व्हायला लागला, दम लागला तर थोडा वेळ बसा आणि परत चालू करा. किती जणांनी असे चांगले सल्ले पण दिले. त्यामुळं ती थोडीशी एनर्जी मिळाली किंवा ताकद मिळाली आम्हाला पुढे चालण्यासाठी. आणि अशा प्रकारे आम्ही गिरनार चढला. असंच आपल्या आयुष्यात देखील असतं. पण ऐकायचं कुणाचं हे आपण ठरवायचं असतं. चांगलं जे आहे तेवढंच घ्यायचं, वाईट जे आहे ते सोडून द्यायचं. हेच म्हणजे एका एवढ्या दर्शनातून एवढं माझ्या म्हणजे लक्षात आलं की आपलं आयुष्य देखील हे असंच असतं. हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय गिरनारी.